श्रीराम जय राम जय जय राम। कोणत्याही कृतीत हेतू शुद्ध पाहिजे। तमोगुण हा तिन्ही गुणात जास्त जड असल्याने त्याचा परिणाम या जगामध्ये लगेच दिसून येतो। दुष्टबुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे, परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे। यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे, म्हणजे सत्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते। देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही। तसे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकर वश झाला असता। भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते। आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावाने उपवासासारखे कितीही कष्ट केले तरी ते पाहून लोक फसतील, पण भगवंत फसणार नाही। आपण जसे बोलतो तसे वागण्याचा अभ्यास करावा। परमार्थामध्ये ढोंग फार बाधक असते। प्रापंचिक गोष्टी करता उपवास करणे ही गोष्ट मला पसंत नाही। उपवास घडावा यात जी मौज आहे ती उपवास करावा यामध्ये नाही। भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्याच्याजवळ वास करतो आहोत असे मनाला वाटावे। मग देहाने अन्न खाल्ले म्हणून कुठे बिघडले। याउलट आपल्या चित्तात भगवंताचे नाम नसताना आपण देहाने पुष्कळ उपवास केले तरी अशक्तपणाशिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही। काही लोक वेडे असतात, त्यांना उपास तापास कशासाठी करतो आहोत हेच समजत नाही। कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तिच्या हेतूवरून येते। हेतू शुद्ध असून एखादे वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते, पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो। माणसाने केलेला उपवास निष्काम असून तो केवळ भगवंताच्या स्मरणात राहावे म्हणून केलेला असला तर फारच उत्तम आहे। निष्काम कर्माचे फार फार महत्त्व आहे। भगवंतासाठी भगवंत हवा अशी आपली वृत्ती असावी। किंबहुना नाम घेत असताना प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला आणि तुला काय पाहिजे असे त्याने विचारले तर तुझे नामच मला दे हे त्याच्याजवळ मागणे, याचे नाव निष्कामता होय। कारण रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हा तरी नाहीसा होईल, पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल आणि त्याचे नाम घेतले की त्याला आपल्याकडे येणे जरूर आहे। म्हणून देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावे, त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास, कृपा करील रघुनाथ खास। श्रीराम जय राम जय जय राम। समर्थ शिष्य वेणास्वामी भाग 29। माहेराची वाटे मऊ मखमली पायवाट, किती मनात साठवावा माझ्या माहेरचा थाट। सजल्या झाडे वेली करवंद जाळी घनदाट, काय सुखात भिजली वेणा आली मसुरात। आज काही वेगळेच संकेत मसूरला जाणवत होते। डोळ्याची पापणी लवत होती, कावळा ओरडत होता, गाय अवचित हंबरत होती, वासरं नाचत होती। मारुतीरायाला नमस्कार करताना तो कोणाची तरी वाट पाहतो आहे असं वाटत होतं। कामं कशी झाली कळलेच नाही, तोवर निरोप आला, समर्थ काही वेळातच मठात येत आहेत। अक्कांची लगबग सुरू झाली। पाय धुवायला पाणी तापत ठेवलं, दूध तापवलं, तोच खडावांचा आवाज झाला। लगोलग अक्का बाहेर आल्या। चिमणाबाई बघितलं का कोण आले? तुला बहीण हवी होती ना?
आली बघ ही वेणा. अक्कांनी समर्थांना नमस्कार केला. वेणा अक्कांना पाहून आनंदली. प्रवासाने शिनलेला चेहरा खुलला. अक्कांनी वेणाला मिठीत घेतलं. समर्थांची स्नानाची व्यवस्था करायला सांगून त्या वेणाला घेऊन आत गेल्या. वेणाला कोमट पाणी प्यायला दिलं. चुलीवर पाणी कडकडीत तापलं होतं. वेणाचं काळं निळं पडलेलं अंग अक्कांना सारं सांगून गेलं. पाणी काढलं. वेणा जा अंघोळ करून घे असं म्हणत एक आलवण कपडे तिला काढून दिले. कोरच आहे ग, कालच भिजवून वाळवलंय. वेणाबाईंनी गरम पाण्यानं अंघोळ केली. अंग शेकताना बरं वाटलं. मायेची ऊब जाणवत होती. अक्कांच्या आवाजानं वेणा भानावर आल्या. तसंच ठेव लुगडं, अजिबात धुवू नकोस. ये हो स्वयंपाकघरात. तेवढ्यात समर्थसुद्धा आले व पाटावर बसले. अक्कांनी दुधाचा पेला त्यांच्या समोर ठेवला. आता तुला पण मी अक्काच म्हणणार. ऐकलं मी तुझ्याबद्दल. खूप छान मजल मारलीस. आता मला मठाची चिंता नाही. ऐकता सद्गुरूंची वाणी डोळा दाटलेत पाणी. कसं सांगू मी नहाले सुखाणी. रामरायाने दिली अमृताची खाणी. बरं का अक्का, वेणाची तब्येत बरी नव्हती तेव्हा बघा मी माझ्या डोळ्यात तेल घालून वेणाची काळजी घेईन. काळजी नसावी. समर्थ दूध घेऊन देवळात गेले. बरेच सेवेकरी साधक त्यांची वाट पाहत होते. वेणांनी बोलणं ऐकलं होतं. अक्कांना नमस्कार करायला वेणा वाकल्या. त्यांना मिठीत घेत अक्का म्हणाल्या, वेणा, हा पहिला आणि शेवटचा नमस्कार. आपण दोघी समर्थ शिष्य आहोत. नमस्कार फक्त त्यांनाच करायचा. पाटावर वेणाला बसवून दुधाचा पेला भरून दिला. घे बाई, दमली असशील. अक्का जाणार नाही हो मला. प्रेमाचा हक्क दाखवत अक्का म्हणाल्या, पी मुकाट्यानं, नाहीतर तुझं नाव सांगते. आणि हो, मला हे अक्काच म्हणायचं, आहो जावं नाही. पाठीवर हात फिरवत वेणा सावकाश पिह बाळा. आलेला हुंदका दोघींनीही आवरला. आज बाकी सारे आहेत. बोधकथा सांगतील. तेवढ्यात मुले आली. दिवे लागणीची तयारी करू लागली. कुजबूज सुरू झाली. ह्या कोण? अक्का बोलल्या, अरे ही आपली बहीण वेणा. हिचं नाव. साऱ्यांनी आपापली नावे सांगितली. तिला त्रास देऊ नका, तिची तब्येत बरी नाही. जरा तरतरी झाली की येईल हो बाहेर. भाग 30. जन्मांतरीच्या नात्यात पावे ममतेची ऊब. निळ्या भोरनभात चंद्रासंगे मिळे चांदणीला नशीब. वेणाबाई मसूला रुळल्या. अक्काच्या बरोबर काम, पूजेची तयारी. मला मारुतीरायांचं दर्शन घ्यायचं. संध्याकाळी सांजवात लावून रामरक्षा, शुभंकरोती, जप. आलेल्या मुलांना गोष्टी सांगायच्या. काही दिवसातच वेणाबाई बऱ्या झाल्या. प्रेमाची एक घोंगडी अंथरून वर मायेची मऊ गोधडी पांघरून. अक्काच्या हातचं नेहमीचंच पण चवदार प्रसाद भोजन. संगतीला अक्काचं सतत बडबडणं. वेणाला आपलाच हेवा वाटे. हे कोणते पुण्य केले म्हणून रामरायाने मला मायेची बहीण भावंड दिलीत असं वाटे. समर्थ वेणाला अक्कांच्या जवळ सोडून दौऱ्याला गेले. 10 दिवसात परत आले. समर्थांना परत मठात आलेले पाहताच त्यांना आवडणारा स्वयंपाक करताना तल्लीन झालेल्या अक्काकडे वेणाबाई एकटक पाहत होत्या. समर्थांना आवडणारी सुखे पालेभाजी, कढी बेत ठरवला. सुकं खिसलेलं खोबरं, लाल मिरच्या, आल्याचे 2 लहान तुकडे, जिरे एकत्र करून तेलावर तव्यात परतलं. तांदूळ धुवून कोरडे करून रोळीत ठेवले. ताक सारखं केलं. त्यामध्ये साखर, मीठ, मेथकूट सारखं केलं आणि परतलेली चटणी वाटायला घेतली. तोवर पाण्याला आधण आलं होतं. त्यात तांदूळ वगैरे, चुलीची लाकडे बाहेर ओढून पातेले झाकून ठेवलं. चटणी वाटून झाली. सटात काढून ठेवून हात धुतले. वेणा, काय ग, असं कुठं पाहतेस? अगं अक्का, तुझ्याकडे पाहत होते. चल, दर्शनासाठी यायचं आहे ना? वेणाने पायावर पाणी घेतलं, तोंड धुतलं व अक्कांच्या बरोबर देवळात गेली. मारुतीलायाला नमस्कार करताना तिला भरून आले. याच्यासारखं रामभक्त व्हायला हवं.
तरच हाक मारता रामराया दर्शन देईल. सांजवात लावली शुभं करोती रामरक्षा म्हणून दोघी स्वयंपाकघरात आल्या. समर्थांसाठी दुधातल्या दशम्या केल्या. तोवर भात झाला होता. कढईत भाजी परतून घेतली. वाईल चुलीवर ठेवली. कढीला भाजीला वरून फोडणी घालून ठेवली. कढीला ऊत येताच बाजूला पातेलं ठेवत भाकरीला तवा चुलीवर ठेवला. भाकरी झाल्या तोवर समर्थ आले. थोडं बोलणं झालं. अक्का, ते आलेलं साहित्य उद्याला बघून घे. स्वामी, मला का हो अक्का म्हणता? अगं, तू मनानं मोठी आहेस आणि अक्का म्हणजे मोठीच ना. जेवणं झाली. आज बरेच दिवसांनी आवडीची भाजी व दशमी खाल्ली म्हणत समर्थ बाहेर गेले. वेळाने आपण सुद्धा असाच रोज स्वयंपाक करायचा मनात निश्चय केला. लगेच 2 पाट मांडले. पाणी घेतली होती. पाण्याचा गडवा भरून घेतला. अगं बाई, तू नको कामाला लागूस. जरा बरी हो मग कर हं. अक्का, तुझ्या सहवासात मी बरी झाले बघ. म्हणून कढी भात खाल्ला. अक्काच्या आग्रहाखातर दशमी पण खाल्ली. सारी आवराआवर शेण पोतेरं झालं. अंथरुणं घातली. दोघेही अंथरुणावर पडून बराच वेळ बोलत होत्या. झोप कधी लागली ते कळलंच नाही. समर्थांना तिच्या बुद्धिमत्तेची पूर्ण कल्पना होती. त्यांनी वेणाला कीर्तन शिकवण्याचा निर्णय घेतला. योग्य कीर्तनकार शोधून ते वेणाला कीर्तन शिकवतील अशी व्यवस्था करायची असे ठरवले. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.